आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सध्या कोल्हापुरात हालचाली सुरू आहेत, त्या जिल्हा परिषद अध्यक्ष संदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत। नेत्यांच्या बैठका झाल्या नसल्या तरी पक्षी पातळीवर या संदर्भातल्या हालचालींना वेग आलाय, कारण सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या आल्या, त्यामुळे ही जागा हे पद राष्ट्रवादीला मिळणार हे जवळजवळ नक्की आहे। भाजपनं जरी आमचा हक्क आहे असं म्हणलं असलं तरी कोल्हापूर महापालिकेचा पॅटर्न जो आहे तोच जिल्हा परिषद नक्की राबवला जाणार आणि त्यानुसार राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार हे नक्की आहे। याच अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता सर्वात पुढं नाव आहे ते शैलजा सतीश पाटील यांचं, ज्या गडिंग्लज तालुक्यातील गिजवणे मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। खरं तर शैलजा पाटील या दुसऱ्यांदा निवडून आलेत आणि त्यांच्या घरात हॅट्रिक झालेली आहे। सतीश पाटील एकदा आले आणि शैलजा पाटील 2 वेळा, त्यामुळे हॅट्रिक झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, या आजरा, गडिंग्लज आणि चंदगड या भागात राष्ट्रवादीचे तब्बल 9 सदस्य निवडून आलेत। त्यामध्ये गडिंग्लजचे 4, चंदगडचे 3 आणि आजऱ्याचे 2, म्हणजे एकूण 20 मध्ये निम्मा वाटा आजरा, चंदगड आणि गडिंग्लजचा आहे। त्यामुळं आणि सर्वाधिक गडिंग्लजच्या जागा आल्यामुळं गडिंग्लजनं याच्यावर हक्क सांगितलेला आहे आणि मंत्री मुश्रीफ यांच्याकडं मागणीसुद्धा केलेली आहे। आता माजी आमदार राजेश पाटील यांनी थेट मागणी केली की आमच्याकडं 9 सदस्य असल्यामुळं अध्यक्षपद याच भागात मिळायला हवं। नंदाताई बाबुळकर यांची भूमिका तीच आहे। त्यामुळे आता सध्या शैलजा पाटील यांचं नाव आघाडीवर आहे, कारण यश खणखणीत मिळून दाखवलेलं आहे। मुळात गडिंग्लजला आत्तापर्यंत फारसं कधी अलीकडं अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही। सतीश पाटील उपाध्यक्ष झाले, पण अध्यक्षपद या तालुक्याला मिळालं नाही। चंदगडला अध्यक्षपद मिळालं पुष्पमाला जाधव यांच्या रूपानं, आजऱ्याला उमेश आपटे यांच्या रूपानं अध्यक्षपद मिळालं, पण गडिंग्लजला हे पद मिळालं नाही। त्यामुळं काही झालं तरी यंदाचं अध्यक्षपद हे गडिंग्लजला मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत। सतीश पाटील हे मंत्री मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक, त्यामुळं कारखाना असू दे, नगरपालिका असू दे किंवा या भागातलं सत्ताकारण, या सगळ्या गोष्टीमध्ये सतीश पाटील यांची मदत निश्चितपणे मंत्री मुश्रीफ यांना होत असते। उपाध्यक्षपदाच्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम करून दाखवलेलं आहे, त्यामुळं दावा त्यांचा योग्य आहे की हे पद आपल्याला मिळावं, आपल्या घरात मिळावं। शैलजा पाटील यासुद्धा उच्च शिक्षित आहेत, BCom BEd त्यांचं शिक्षण आहे। बालभारतीच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। याशिवाय साई एज्युकेशन सोसायटी आणि गडिंग्लज तालुका माध्यमिक शिक्षक पतसमितीच्या त्या संचालिका आहेत। म्हणजे काम चांगलं आहे, ॲक्टिव्ह आहेत, उच्च शिक्षित आहेत, संपर्क चांगला आहे। 2000वर मतांनी त्या निवडून आलेल्या आहेत, जे किरकोळ मतांनी नाही तर 2000 पेक्षा अधिक मतांनी निवडून आलेले आहेत। सगळ्या जमेच्या बाजू आहेत, त्यामुळं त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे। पन्हाळा, शाहूवाडीतल्या काही नावं चर्चेत, पण तिकडे यश फारसं मिळालं नाही। कागल तालुक्याला आता गोकुळ आणि जिल्हा बँक ही 2 महत्त्वाची पदं कागल तालुक्यात आहेत, त्यामुळे पुन्हा कागल तालुक्यातला हे पद मिळण्याची शक्यता कमी आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या तरी शैलजा सतीश पाटील यांचंच नाव सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे। 2 दिवसात या संदर्भातली बैठक होईल आणि निर्णयसुद्धा होण्याची शक्यता आहे की शैलजा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे। तसं इच्छुकांची संख्या मोठी आहे, सर्वसाधारण महिला या गटासाठी हे राखीव आहे, त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे। पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, कागल या सगळीकडे इच्छुक आहेत, चंदगडला सुद्धा इच्छुक आहेत, पण सगळ्या इच्छुकामध्ये सध्या तरी शैलजा पाटील यांचंच नाव आघाडीवर आहे। बघूया काय होते, 2-3 दिवसात या संदर्भातला निर्णय होईल। आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल। धन्यवाद। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही
तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.